सलामीची जोडी पाहू शकता मैदानच्या खडगोली संघाची रोहित बालराव किडनिश गोंदाजी मार्ग होती अतुल पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये वाईट चेंडू होतो वन बाउंसचा देखील इशारा 4 षटकांचा सामना असेल दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आतापर्यंत पुन्हा एकदा हाताबूल करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तत्पूर्वी आपल्याला धाव आपल्याला पाहायला मिळते फॉलो काढले गेले त्या 2 सुरेखाचा फटका पाहायला मिळेल रोहित बालरावच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय या षटकारच्या मदतीने धावफलकाची धावा आपण पाहू शकता 9 धावा धावफलकावरती सुरेखाचा ब्लॉक मध्ये चेंडू होता फक्त दिशा देताना लॉंगॉनच्या दिशेने चेंडू थांबलाय पुढे आपल्याला धावा पाहायला मिळतील त्या पळून काढले गेले तर 2 धावच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा हाफ पंप करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू होता तो तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं राहुल यांच्या माध्यमातून थोडेसे स्किट असताना राहुल यांना आपण पाहिलं स्क्रीनवरती रिप्ले मध्ये पाहू शकता सुरेखाचा फटका पाहायला मिळतो मोरेश्वरच्या बॅट मधून परंतु झेलची संधी असेल आणि सुरेख झेल टिपलाय मोरेश्वरला देखील मैदान सोडावं लागेल आता पुढे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुलला पाहू शकता स्पर्धेचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवसात आपण पाहणार 8 ग्रामीणचे संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला मिळते नानकर संघाने सलग 2 सामने जिंकलेत वाडीकर संघाने 1 सामना जिंकला खडगोल्ले संघाने देखील 1 सामना जिंकला आणि एकमेकांच्या विरोधात लढाई चालू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटची काढा परंतु चेंडू पडतो विकेट किपरच्या वरतून पाहायला मिळते तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पळून काढली गेली ती 1 पहिल्या षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण विचार केला तर 13 धाव धावफलकावरती 4 षटकांचा सामना जास्तीत जास्त धावा बनवायला लागतील दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत सीएम चषक 2025 स्ट्राइकला असेल तो राहुल पहिला चेंडू पंच आमच्याकडे ओव्हर असताना वाईटची सुरुवात एक धाव येते वाईट +1 अशा 2 धावा मिळतील
सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून रोहित बालूच्या बॅट मधून येतोय षटकार. एकवीस धावा धावपलकावरती गणपती बाप्पाचा शुभ आकडा आपला पाहायला मिळतोय. आषाढी एकादशी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जतीन वेल्सनचा इशारा वाईट चेंडू अतिरिक्त धाव दाबावणी दडपण पाहायला मिळते नितीन वरती. संघाची तस्कर जाऊन गुतली ती 22 आकड्यावरती 22. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु आता चेंडू बराच काल हवेमध्ये. आता क्षेत्ररक्षक अतुल येत आहेत आणि सूर्य एक झेल टिपलाय. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होत असताना रोहित भालेराव बॅक टू द पवेलियन. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नदीमला पाहू शकता. इथं चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये सूर्य कशी गोलंदाजी करत असताना नितीनला पाहू शकता. पुन्हा एकदा नितीन चेंडू आता पाहायला मिळतोय. पंचांच्याकडे वळत असताना व्हाईटच्या सुरुवात तिथे धाव येते. 23 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय लांगांच्या वरतून. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकार पाहायला मिळतो नदीमच्या बॅट मधून. एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. 29 धावा धावपलकावरती. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल निर्माण केली खडकोली संघाने. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आता बी 16 धावा खर्च केल्यात आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा हा बॅटची कडा लागत असताना षटकाचा प्रत्युत्तर देत असताना नितीनला पाहू शकता. फलंदाज बाद आता नदीमची केली देखील संपुष्ट होते 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्येचा विचार केला 29 धावा धाव करते. पुढील फलंदाज मैदानाच्या आत समीरला पाहू शकता. पुढील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्या पाहायला मिळतो गोलंदाज मार्कोटी प्रशांतला पाहू शकता. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये नदीमची जागा भरून काढण्यासाठी समीर येतोय.
हो खेचून मारलाय. राहुलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. प्रशांतवरती देखील आक्रमण सुरुवात झाली आहे. षटकाराच्या मध्ये धावसंख्या विचार केला 35 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू होता फायनलच्या दिशेने क्षेत्राची उपस्थित येतात धावा आपल्याला पाहायला मिळतील. पहिली धाव पळून काढली. दुसरी धावाचा प्रयत्न असेल. गोळून धावा देखील पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून समीर आणि राहुलच्या माध्यमातून. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहू शकता. मैदानच्या आत चालू असलेला कडेगोली त्यांना फाईट करताना जयश्री वाडेकर संघ. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पाहायला मिळतो. आता निर्धाव चेंडू तो कमबॅक करतोय प्रशांत. पहिले चेंडू षटकार त्यानंतर दुहेरी धाव फायनलच्या दिशेने. आता निर्धाव चेंडू येतोय. 37 धावा धावपलकावरती. चला व्हॉलंटियर्स कुठे असेल तर व्हॉलंटियरचा ताबा घ्यायचा त्वरित. सीएमच्या 2025 आपण पाहतात शेवटचा दिवस स्पर्धेचा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू येत आहेत. कमबॅक करत असताना आता प्रशांत गोलंदाजी मार्कवरती. अजून एक फटका मोठा पाहायला मिळतोय पण शतकच्या उपस्थित आहेत. सुंदर झेल. आता होईल फलंदाज फेल. राहुलची केली संपुष्टात. अजून एक धक्का लागला असताना कडे गोळी संघाला. पुढे सुद्धा मैदानच्या आतमध्ये पंडित येतोय. सदोतीस धावा बनले आतापर्यंत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रशांतचा कमबॅक पाहायला मिळतो तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडू षटकाला त्यानंतर दुहेरी धाव त्यानंतर 3 चेंडू सलगचे निर्धाव पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामध्ये. आपण पूल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. शेवटच्या उपस्थित राहुल. त्यातून एका धावाचे समाधान मानावं लागतं आणि 3 षटकाच्या समाधान धावसंख्येचा विचार केला धावपलकावरती धावा आपल्याला लागल्या पाहायला मिळतात. 38 धावा धावपलकावरती. शेवटचे 6 चेंडू जाके शिल्लक असेल. आता शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज ते देखील पाहणं गरजेचं असेल. प्रणित येते स्वतः गोलंदाजी मार्कवरती. आता स्ट्रायकर सुद्धा पंडित. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव पाहायला मिळते. सुरकाचा चेंडू पाहायला मिळतो. आता आता मैदान सोडावं लागतंय पंडितला. रनआउटच्या स्वरूपात स्वतःची विकेट बहाल करावी लागते. तर स्ट्राईकला असेल समीर. बॅट्समन कोण आहे? उद्देश
उद्देशित मैदानाच्या आतमध्ये सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षक पाहतच राहिले. समीरच्या पायावर षटकार येतोय. पंचेचाळीस धावा धाव फलकावरती. निर्देशन आता पाहायला मिळतोय. डॉट पुन्हा एकदा फायनल षट चौकार पाहायला मिळतोय. चार धावा येतात. या 4 धावांच्या मध्ये धावफलक पुढे सरकत असताना 49 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सूर्यकसा चेंडू टाकला होता मैदानाच्या आतमध्ये ब्लॉक हॉल मध्ये. कोणते उत्तर नव्हतं समीरकडे. या चेंडूच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता कमबॅक असताना गोलंदाज प्रणितला पाहू शकता. हो पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता. तत्पुढे आपल्या धावा पाहायला मिळते. एकदा पळून काढली आहे. चपळाई दाखवत असताना प्रशांतला पाहू शकता. एकदा मिळते 50 धावा धावफलकावरती. 51 धावांचं लक्ष ठेवलं जय जलेश्वर वाडेकर या संघासमोर. कडेगोली या संघाने
सलामीची जोडी पाहू शकता जयेश वाडकर संघाची अतुल भोईर त्या सोबतीला असे प्रवीण पाटील मुलाजी मार्ग होते पंडितला पाहू शकता पहिली षटक घेत असताना पहिला चेंडू भेटकावून दिलाय अतुलच्या बॅट मधून वाडेकर गावचा ब्रँड दाखवणारा षटकार पाहायला मिळतोय पहिला चेंडू भाऊ स्वागत केला पंडितचं 51 धावांचा पाठला करचा मैदानच्या आतमध्ये पहिल्या चेंडू षटकाराचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा लेटकट खेळण्याचा प्रयत्न केला होता तर सुरेख निधा चेंडू पाहायला मिळतोय निधा चेंडू होता मैदानच्या आतमध्ये एक तेरी तो एक मेरी असं सांगत असताना पंडितला पाहू शकता पुन्हा एकदा हलक्या हाताने डिफेन्स करत असताना आपल्याला पाहायला मिळतं अतुल तत्पूर्वी एक धाव मिळतीये लेग बायच्या स्वरूपात संघाची धावसंख्या जाम बोलली 7 धाव दापलकावरती आता स्ट्राईकला पुढे सुरेख असा फटका पाहिल्यानंतर लॉंगांच्या दिशेने क्षेत्रक्षण उपस्थित आहेत तत्पूर्वी आपल्याला धाव पाहायला मिळते ती 8 धाव दापलकावरती चला नानकर संघ आपण यायचे पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू होता फक्त हलक्या हाताने खेळून काढलाय शतक उपस्थित कोणताही नाही तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये 2 धावा सिंगल डबलला आता प्राधान्य दिलं तर मैदानच्या आतमध्ये 2 धावाच्या मध्ये धावपळा पुढे सरकत असताना 10 या आकड्यावरती धावा धावपालकावरती आतापर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक हो पुन्हा एकदा लेटकट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा परंतु क्षेत्ररक्षक करतात काय तत्पूर्वी एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल बघता बघता 2 धावा देखील पूर्ण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपालकावरती धावा आपल्याला पाहायला मिळते 12 धावा धावपालकावरती दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून समीरला पाहू शकता पहिला चेंडू समीरचा भव्य स्वागत असताना लॉंगांच्या वरतून प्रणितच्या बॅटवर षटकार पाहायला मिळतोय या षटकारच्या मधून धावपला पुढे सरकत असताना आता 18 धाव धावपलकावरती पहिल्या षटकामध्ये पंडितने धावा खर्च केली त्या 12 तर दोन्ही षटकांचा विचार केला ना तर पहिल्या चेंडूमध्ये षटकार आलाय आता पुढे 5 चेंडू कशा प्रकारची कामगिरी करतो ते देखील पाहणं गरजेचं असेल समीर पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला तर निर्धाव चेंडू होता मैदानच्या आतमध्ये कामे करतो गोलंदाज पंडितने देखील तशा प्रकारचं षटक हाताळलं होतं पहिल्या चेंडू षटकार त्यानंतर डॉट पुन्हा एकदा समीरने तसं पहिल्या चेंडू षटकार पुन्हा एकदा डॉट पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय काय वेग होता या चेंडू मध्ये
पूर्णपणे बीट करायचा प्रणितला. प्रणितकडे कोणतं उत्तर नव्हतं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आता पाहायला मिळतो. समीरचा तिसरा चेंडू डॉट होतोय. माझा चार मध्ये कमबॅक करत असताना समीरला पाहू शकता. चौदा चेंडूचा खेळ शिल्लक. धावांची गरज असेल ती 33. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. तर सलगचा चौथा चेंडू निर्धाव होता मैदानच्या आतमध्ये. कमबॅक करताना पाहू शकता समीरला. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा आता बॅटची काढा लागत असताना जेल ड्रॉप होत आहे. फक्त 6 धावा खर्च केले समीरने. काय कमबॅक केलं समीरने या षटकामध्ये. एक षटकात येऊन देखील फक्त 6 धावा खर्च केल्या. सलगचे 5 निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. तर क्षेत्रक्षेत्र तोडीत लावून घ्यायचा कडकोली संघ. दोन षटकांचा खेळ शिल्लक. 33 धावांची गरज मैदानच्या आतमध्ये. वाडेकर पक्ष खडे गोलवली. हा सामना चालू मैदानच्या आत 51 धावांचा पाठलाग करायचा होता. तत्पूर्वी धावा आल्यात मैदानच्या आतमध्ये. 18 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 33 धावांची गरज. .50 सरासरी धाव्या कुटाव्या लागतील मैदानच्या आतमध्ये सामना जिंकायचा असं वाडेकर संघाला. मार्क रोहित बालो किडनीला पाहू शकता. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पंच वळत असताना वाईटच्या स्वरूपात धावमध्ये जतीन भुयाल सरांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये दुसरा वाईड येतोय. अतिरिक्त धावा खर्च केल्याचा मैदानच्या आतमध्ये रोहितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. आता निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता कमबॅक करतोय रोहित. ज्या रोहितने 2 चेंडूवरती 2 सलग 100च्या स्वरूपात धावा केल्या होत्या खर्च वाईटच्या स्वरूपात. आता सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत. पुन्हा एकदा चेंडू डीप राहत असताना एक धाव मिळते. एका धावाच्या मध्ये आपल्याला पुढे सरकत असताना 21 धावा धापलकावरती. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 30 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटची कडा लागत असताना. तत्पूर्वी एकदा मिळते.
या षटकामध्ये कमबॅक पाळलं रोहित भालेरावचं. सुरेखाचा फटका पाहायला मिळते, चपराक पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअरच्या वर करून अतुलच्या बॅटमॅन षटकार येतोय. संघाची धावसंख्या संपली 28 धावा धावफलकावरती. 23 धावांची गरज अजूनही. 7 चेंडूचा खेळ शिल्लक, 23 धावांची गरज. षटकारला अतुलच्या बॅट मधून. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव येते. आता शेवटच्या षटकामध्ये 22 धावांची गरज असेल. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. 29 बनले आतापर्यंत 3 षटकांमध्ये. 7 चेंडू 22 ची गरज. आता शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी या सामन्याची अमनवरती. सहा चेंडूचा खेळ शिल्लक, 22 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय मैदानच्या आतमध्ये. पहिल्या चेंडू मैदानच्या आतमध्ये वाईट चेंडू येतोय, अतिरिक्त धाव. वाईट डोरकरचा प्रयास आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजाच्या माध्यमातून. हो, षटकार पाहायला मिळतोय. लॉंग लॉंग बिग मायटेड ह्यूज मॅक्सिमम अतुलच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. या षटकारच्या मदतीने धावसंख्येला आता कुठेतरी वेगळा आकार निर्माण होत असताना 36 धावा, 15 धावांची गरज असेल. अद्याप 5 चेंडूचा खेळ शिल्लक. पाच चेंडूचा खेळ शिल्लक, 15 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. नानकर संघाने देखील 2 सामने जिंकले सलगचे. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केले. पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतो बॅकवर्ड स्क्वेअर केव्हातून अतुलच्या बॅट मधून हा ब्लास्ट पाहायला मिळतो दुसरा. या षटकारच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 42 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 9 धावांची गरज.
हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. 6 चेंडूचा खेळ शिल्लक होता. 22 धावांची गरज होती. अद्याप धावा आल्यात मैदानच्या आतमध्ये 13. कोणाचा पकडा कोणत्या संघावरती भारी पडतो ते देखील पाहणं गरजेचे. 4 चेंडू उरल्यात मैदानच्या आतमध्ये. 9 धावांची गरज. सलगचे 2 बॅक टू बॅक षटकाराला अतुलच्या बॅट मधून. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर तत्पूर्वी एकदा मिळते या चेंडूवरती आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. आता 3 चेंडू 8 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. एखादा निर्धाव चेंडू विजयाच्या आशा पल्लवित. एखादी मोठा फटका वाडेकर संघाच्या आशा पल्लवित करतील. 3 चेंडू 8 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. दुसऱ्या वेळी दुसरा सामना आपण पाहतोय. फुलटा चेंडू फुलटा वसूल करता आला नाही. तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळते एकदा पूर्ण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 7 धावांची गरज. दोन्ही संघांच्या फासण्या पासपूस झाल्या असतील. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. कट टू कट लढाई. दोन चेंडू 7 धावांची गरज. एकदा जोरदार आले होते सामन्यासाठी. ओ काय करतोय मैदानच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी धावा चेसिंग कराव्या लागतील. आता कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहू शकता अमनला. सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय शेवटच्या चेंडूवरती. मिडविकेटला क्लिअर करत असताना परंतु सामना जिंकल्या कडवली संघाने. एका धावेने फक्त सामना पराभूत असताना वाडेकर संघाला आपण पाहतात. कॉंग्रॅच्युलेशन खडेगोलवली संघ अँड हॅड लक वाडेकर संघ. तुम्ही देखील स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळलात.